गुड मॉर्निंग. आज आपण पुढचे न्यूमरिकल्स आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉवरचे बघायचे आहेत. ते रेट लॉवरचे एक्झाम्पल्स बघूया. पहिलं एक्झाम्पल्स जे आहे ते हे आहे, इन द स्टडी ऑफ अ कायनेसिस और कायनेटिक्स ऑफ अ ॲसिड हायड्रोलिसिस. ओके, हे पाठवतोय मी तुम्हाला आणि मग ते कसं सोडवायचं हे आपण बघून घेऊया. ठीक आहे, आलं. आता लक्षात घ्या, इन द स्टडी ऑफ अ कायनेटिक्स ऑफ अ ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ अ मिथाइल ॲसिटेट 5 ml of the reaction mixture was titrated against a standard alkali. काय आहे? Against a standard alkali at a different interval. काय आहे? At a different interval हे आहे of a time and the following results were obtained. तुम्हाला रिझल्ट्स दिलेले आहेत बघा. टाइम 0, 5, 10, 15, 6.4, व्हॉल्यूम दिलेला आहे 7.1. म्हणजेच साक्षी, तुला जे प्रश्न पडला होता साक्षी मोहिते, ओके लक्षात घे. 5 ml ऑफ इस्टर घ्यायचा आहे. त्यामध्ये 100 ml म्हणजे इज ॲडेड टू स्टॉपर्ड कोनिकल फ्लास्क containing 100 ml of 0.5 मोलर HCl. इस्टर घ्यायचा आहे 5 ml, 0.5 मोलर HCl 100 ml घ्यायचा आहे आणि 5 ml ऑफ द रिॲक्शन इज पिपेट आउट करायचं आहे आणि ड्राय आईस मध्ये घालायचं आहे. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं सुद्धा दिले बघा, 5 ml ऑफ द रिॲक्शन मिक्सचर was titrated against standard alkali. कळालं. आणि तुम्हाला इथं व्हॉल्यूम दिलेला आहे. and calculate the rate constant and show that the reaction is first order. आता तुम्हाला घेण्यापेक्षा आपल्याला टेबल दिलेला आहे 0, 5, 10, 15 आणि इन्फिनिटीला. तर तुम्हाला पहिला हा जर काढायचा असेल तर पहिल्यांदा K1 काढायचा. तो K1 काढताना पहिल्यांदा V0 किती दिलेला आहे बघा तुम्हाला, 6.4 दिलेला आहे. म्हणजेच ते V0 म्हणजेच 0 टाइमला येणार आहे. आणि V इन्फिनिटी किती दिलेला आहे बघा, जर 45.8 दिलेला आहे ॲट इन्फिनाइट टाइमला. मग आपण काय करायचं, हे दिल्यानंतर पहिल्यांदा K1 काढायचा. आता K1 काढायचा तो कसा काढायचा, तर आफ्टर 5 मिनिट्सचा घ्यायचा आहे. म्हणजे आफ्टर 5 मिनिट्स तुमचा VT किती आहे बघा. आफ्टर 5 मिनिट्स VT आहे 7.1 ml एवढा आहे. म्हणजे तुमचं सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घेतल्या, बरोबर आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या तर K1 इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे 2.303 अपॉन T लॉग ऑफ V इन्फिनिटी मायनस V0 डिवायडेड बाय V इन्फिनिटी मायनस VT. इथं व्हॉल्यूम दिलेला आहे. टाइम टेम्परेचर दिलं असतं तर T इन्फिनिटी मायनस T0 डिवायडेड बाय T इन्फिनिटी मायनस TT हे लिहायचं. मग आता बघा ह्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलरली काय आहे 2.303. आता टाइम किती घेतलेला आहे, 5 मिनिट्स घेतलेला आहे. म्हणजे डिवायडेड बाय 5 लॉग V इन्फिनिटी किती घेतलाय बघा 45.8 मायनस V0 च दिलेलं आहे 6.4 डिवायडेड बाय V इन्फिनिटी पुन्हा 45.8 आणि जो मला जो VT आहे तो 7.1 ml हे करायचं. आणि हे सोडवलं. आता हे सोडवायला येईल तुम्हाला, हे कोणाला येणार नाही असं होणार नाही. आणि हे सगळं सोडवलं त्यावेळेला हे सोडवून घ्यायचं आहे तुम्ही. हे सोडवल्यानंतर ही पुढची स्टेप्स परत येतो. 2.303 अपॉन 5 हा लॉग 45.8 मायनस 6.4 म्हणजे 39.4 येईल. आणि ह्याचा 45.8 मायनस 7 म्हणजे 45 7 गेले तर साधारणपणे 38 राहतात. म्हणजे 38.7 हे तुम्हाला येईल. याचा घेतल्यानंतर K1 ची व्हॅल्यू ही काय येईल, तर ती व्हॅल्यू येईल
3.58 इंटू 10⁻³ मिनिट इनव्हर्स हे बघायला मिळेल. हा पहिल्या ह्याचा घेतला तुम्ही. तसंच दुसरं आफ्टर काय घ्यायचं, आफ्टर 10 मिनिट घ्यायचं. 10 मिनिट घेतल्यानंतर VT काय असणार आहे बघा, तो 7.8 असणार आहे. मग परत K2 काढा. ओके, 2.303 अपॉन 10 लॉग ऑफ ह्यामध्ये V इन्फिनिटी किती येणार आहे, 45.8 येणार आहे. V0 किती येणार आहे, 6.4 येणार आहे. परत 45.8 आणि 10 मिनिट्सचा VT किती आहे, तर 7.8 आहे. परत हा 2.303 अपॉन 10 लॉग ऑफ 39.4 हे बघायला मिळेल, डिवायडेड बाय 38. 8 आणि 8 शून्य होतील. आता ह्याचं K2 ची व्हॅल्यू येईल 3.62 इंटू 10⁻³ मिनिट इनव्हर्स असं तुमचं येईल. आता तिसरी व्हॅल्यू आफ्टर 15 मिनिट्स परत तुम्ही घेऊ शकता. आफ्टर 15 मिनिट्स, ओके, आफ्टर 15 मिनिट्स घेणार म्हणजे VT मिनिट्स. परत K3 काढा. ओके, आता हा परत K3 काढता असताना हे लक्षात ठेवा की परत K3 काढताना सेम प्रोसिजर अवलंबायची आहे. 2.303 अपॉन 15 लॉग ऑफ काय येणार आहे, 45.8 मायनस 6.4 डिवायडेड बाय 45.8 मायनस आता 15 मिनिट्सचं किती आहे, तर 8.5 आहे. हे न 2.303 अपॉन 15 लॉग हा जर तुम्ही घेतला 15 मिनिट्सचा तर हा येईल 39.4 असा येईल. आणि ह्याचं हे केलं की म्हणजे 3 येईल आणि ह्याच्यातलं 25 38.3 म्हणजे 37.3 हा बघायला मिळेल. 37.3 हे बघायला मिळेल. आणि हे कॅल्क्युलेशन्स केलं की काय येईल, 3.65 इंटू 10⁻³ मिनिट इनव्हर्स येईल. म्हणजेच लक्षात घ्या ह्या तिन्ही ऑब्झर्वेशनचा जो K आहे ऑलमोस्ट हा इक्वल आहे, ऑलमोस्ट इक्वल. म्हणून ट्रायल अँड एरर मेथडनं हे 3.58 आहे, 3.68 आहे, 3.65 आहे. म्हणून लक्षात घ्या, सिन्स ऑल द व्हॅल्यूज K आर द सेम द रिॲक्शन ऑर्डर इज अ फर्स्ट ऑर्डर. ओके, हा तुम्ही म्हणजे फर्स्ट ऑर्डर कराला. मग शो द रिॲक्शन इज अ पर्टिक्युलरली इज अ फर्स्ट ऑर्डर. आणि मग तुम्हाला पर्टिक्युलरली व्हॅल्यू जर काढायची आहे रेट कॉन्स्टंट K ची. आता ही रेट कॉन्स्टंट K ची ज्या वेळेला आपण व्हॅल्यू काढतो ती कशी काढायची, तर बघा व्हॅल्यू ऑफ K इज इक्वल टू 3.58 इंटू 10⁻³ प्लस काय येणार, 3.62 इंटू 10⁻³ प्लस काय येणार आहे, 3.65 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 3 करा. म्हणजेच रेट ऑफ रिॲक्शन तुम्हाला बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. ह्यातल्या तिन्ही व्हॅल्यूज K च्या व्हॅल्यू K1 K2 K3 ऑलमोस्ट सेम आहे, दे आर इक्वल. उगाच तुम्ही हे करून का 3.58 म्हणजे 8चा एक म्हणजे 3.6 येईल. इथं 3.6 आहे, इथं पण 3.6 आहे. म्हणून ऑलमोस्ट रेट हा इक्वल आहे. K1 K2 K3 चा रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू सेम आहे. म्हणून दॅट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन होते. हे लक्षात ठेवा. आता पुढचं एक्झाम्पल्स पण आपण बघायचं आहे. आता ते पुढचं एक्झाम्पल हे सुद्धा टिपिकल कॅरेक्टरचं एक्झाम्पल असणार आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता ते हे जे आहे हे तुम्ही सोडवायचं आहे. ओके, हे जे आहे हे तुम्ही सोडवायचं आहे आणि हे सोडवून मला त्याचा आन्सर्स पाठवायचा आहे सगळ्यांनी. ओके, सेम मेथडनंच हे आहे, वेगळं काही नाही आहे. शो द रिॲक्शन इज अ फर्स्ट ऑर्डर. ओके, आता बघायचं आहे ते हे रिॲक्शन्सचं बघायचं आहे आपल्याला.
ओके, आता काय दिलंय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली द डिकम्पोजिशन ऑफ H2O2 इन अ ॲक्वियस सोल्युशन दिलेलं आहे वॉज स्टडीड ॲट 25 डिग्री सेल्सिअस बाय टायट्रेटिंग 5 ml ऑफ H2O2 सोल्युशन विथ द स्टँडर्ड सोल्युशन ऑफ KMnO4 आणि टाइम दिलेला आहे आणि व्हॉल्यूम दिलेला आहे आणि रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर, हे लक्षात ठेवा. आता फक्त इथं काय करायचं आहे, प्रोसिजर इज सेम, प्रोसिजर इज सेम, परंतु ज्या वेळेला K1 घेता त्यावेळेला 2.303 अपॉन टी लॉग ऑफ A0 अपॉन AT असा हा घ्यायचा आहे. इथं लक्षात घ्या तुम्हाला H2O2 चं 0 म्हणजेच A0 हे कॉन्सन्ट्रेशन हे आपल्याला 24.8 ml घ्यायचं आहे आणि जर ATचं घेतलं H2O2 ॲट अ टाइम टी ज्याला AT म्हणतात म्हणजेच आफ्टर 10 मिनिट्स. ओके, आफ्टर हे काय येणार, आफ्टर 10 मिनिट. ओके, ह्याचं किती येणार आहे तर 19.8 येणार आहे. मग तुम्ही K1 इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय 10, ओके, लॉग ऑफ A0 अपॉन AT म्हणा किंवा H2O2 0 अपॉन 10 म्हणा, म्हणजेच काय येईल 24.8 डिवायडेड बाय 19.8. हे ना तुम्हाला K ची व्हॅल्यू काढता येईल. तसंच हे झालं, हे आफ्टर 10 मिनिट्स. पुढचं घ्यायचं आहे आफ्टर 20 मिनिट्स. ओके, तो काय येणार आहे 80, तो जो आहे तो 15.6 आहे. ओके, म्हणजेच K2 काढा, परत 2.303 अपॉन 20 लॉग ऑफ. आता इथं लक्षात ठेवा A0 तुमचा 24.8 असणार आहे, फक्त AT डिफरंट आहे, तो आहे 15.6. मग त्यानं K2 काढा, परत K3 काढा, म्हणजेच कुठेही कसंही घेतलं तरी मगाशी जी रिॲक्शन आहे तीच, म्हणजे मगाशचा जो प्रोसिजर आहे तीच प्रोसिजर ह्याला फॉलो करायची. ह्या दोन्ही ज्या आपण पर्टिक्युलरली बघितले न्यूमरिकल्स, हे दोन्हीही आपल्याला सीईटी मध्ये जेड पर्टिक्युलरली नीटमध्ये ह्याचे न्यूमरिकल्स विचारले जातात. JEE ला हे विचारले जात नाही. आता JEE चा प्रश्न कसा येतो तो, किंवा तो सीईटीला किंवा नीटला सुद्धा येतो कसा, तो आपण बघून घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. हे घे. ओके, आता हा जो पुढचा पार्ट आहे हा सगळ्यात महत्वाचं न्यूमरिकल्स आहे, हे लक्षात ठेवा. आता त्यामध्ये काय काय दिलेलं आहे हे बघून घ्या तुम्ही. हे सगळ्यांनी पर्टिक्युलरली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॅरेक्टर्स ह्याच्यामधलं बघून घ्या. त्यांनी काय सांगितलंय बघा, द रेट ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 2.3 into 10 raised to -2. After 10 minutes of the reaction, after the 10 minutes of the reaction, full stop. If the rate change to 1.98 to 10 raised to -2 molar minute inverse after 15 minutes more, find the rate constant and half life period of the reaction, हे विचारलेलं आहे. मग आता पहिल्यांदा लक्षात घ्या, गिव्हन लिहून ठेवायचं आहे. काय करायचं आहे, गिव्हन लिहून ठेवायचं आहे. आता ह्यामध्ये गिव्हन काय येणार आहे बघा. पहिल्यांदा तुम्हाला R1 दिलेला आहे, तो R1 आहे 2.3 into 10 raised to -2 मोलर मिनिट इनवर्स. ओके, हे दिलेलं आहे आणि त्यावेळेला टाइम दिलेला आहे T1 इज इक्वल टू 10 मिनिट्स दिलेला आहे.
परत R2 दिलेला आहे बघा तुम्हाला. R2 किती दिलेला आहे 1.98 इंटू 10⁻², बाकीचे कॅरेक्टर सेमच आहेत. ओके. आणि T2 दिलेला आहे. आता T2 कसा काढणार तुम्ही 15 मिनिट्स मोर म्हणजे पहिले 10 आणि नंतरचे 15 म्हणजेच 25 मिनिट्स हे येणार आहेत R2 ला. एवढं लक्षात ठेवा. ओके. आणि रेट कॉन्स्टंट काढायचा आहे. आता हे रेट कॉन्स्टंट काढताना पहिल्यांदा सोल्युशन्स मध्ये लक्षात घ्या दोन प्रकारचे रेट दिलेले आहेत. दोन रेट दिलेले आहेत R1 आणि R2 म्हणजेच तुमचे दोन रेट लॉचे एक्सप्रेशन येणार आहेत. तो पहिला रेट लॉचा येईल R1 इज इक्वल टू K इंटू A1. बरोबर आहे. K इंटू A1 हा येईल आणि R2 इज इक्वल टू काय येईल K, इथं K1 म्हणा इथं K2 म्हणा. ओके. किंवा K म्हणा दोन्ही ठिकाणी. हा A2 येणार आहे. हे लक्षात ठेवा. कळालं. R1 इज इक्वल टू K अपॉन A1 आणि R2 इज इक्वल टू K इंटू A2. मग आता मी काय करतो तर इथं R1 अपॉन R2 म्हणजेच काय येईल बघा K A1 हा येईल आणि अपॉन K A2 म्हणजेच आपल्याला काय येईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ A1 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ A2. काय काढायला फाइंड द रेट कॉन्स्टंट अँड हाफ लाईफ बाय नोईंग दिस R1 अँड R2 म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन देऊन आपल्याला ते काढायचं आहे. कळालं. मग इथं दोन रेट आहेत म्हणजे दोन कॉन्स्टंट असणार आहेत. कुठले आपल्याला म्हणजेच दोन रेट कॉन्स्टंट R1 आणि R2 रेट लॉ प्रमाणे येईल. त्यांचा कॉन्स्टंट K कारण का काय फर्स्ट ऑर्डर आहे हे लक्षात ठेवा. फर्स्ट ऑर्डर आहे म्हणजेच रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू सेम आहे म्हणून आपण K घेतलेला आहे. नाहीतर K1 आणि K2 घ्यायला लागलं असतं. फर्स्ट ऑर्डर आहे म्हणजे व्हॅल्यू ऑफ K इज रिमेन्स द सेम. मग आपण काय करूया K इज इक्वल टू 2.303 अपॉन T. आता तुम्हाला माहिती आहे की A0 ओके A0 आपण पहिलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच ह्याचं A1 घेऊया आणि दुसऱ्याचं K इज इक्वल टू म्हणजे अपॉन T1 K इज इक्वल टू 2.303 T2 लॉग ऑफ A0 अपॉन A2 असं घेऊया. आता तुम्ही बघा इथं आपण जर घेतलं तर T1 इज इक्वल टू 2.303 अपॉन K लॉग ऑफ A0 अपॉन A1 हे येईल आणि इथं येईल T2 इज इक्वल टू 2.303 अपॉन K लॉग ऑफ A0 अपॉन A2 हे असं मांडून घ्या. घेतलं मांडून सगळ्यांनी. आता हे मांडून घेतल्यानंतर आपल्याला काय आहे T2 मायनस T1 करायचं. काय करायचं आहे T2 तर तो काय करायचा आहे T2 मायनस T1 करायचं म्हणजेच T2 मायनस T1 म्हणजेच काय येणार आहे बघा. जर तुम्ही T2 मायनस T1 करायचं असताना तर 2.303 अपॉन K हा कॉमन येणार आहे की नाही. या दोघांच्या मधला कॉमन काढलेला आहे. आता T2 अपॉन T1 म्हणजेच काय येणार आहे बघा राजानो. हे सगळं बेस 10 आहे बरं का. हे नाहीतर तुम्ही वेगळं काहीतरी समजा तर इथं येईल लॉग ऑफ A0 अपॉन A2 मायनस लॉग A0 अपॉन A1 असं येईल. आता हे मायनस साइन आहे म्हणजे बघा 2.303 अपॉन K काय येईल बघा. तर लॉग घेतला तुम्ही तर इथं A0 अपॉन A2 डिवाइडेड बाय A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A1 म्हणजे A1 A0 जाईल म्हणजेच काय येईल 2.303 अपॉन K लॉग ऑफ A2 अपॉन A1 येणार आहे का नाही बघा.
आलंय. आता हे A2 अपॉन A1 हे आपण काढलेलं आहे. सॉरी, A2 अपॉन नाही तर A1 अपॉन A2 येणार आहे, कारण वरती हा A1 येईल आणि A2 खालती येईल, म्हणजे A1 अपॉन A2 आला. तर आता A1 अपॉन A2 म्हणजेच काय, R1 अपॉन R2 आहे की नाही बघा, म्हणजेच 2.303 अपॉन K लॉग ऑफ, ओके, काय आहे, लॉग ऑफ R1 अपॉन R2, आणि इथं T2 मायनस T1 येणार आहे. ओके, आता रेट कॉन्स्टंट काढायचा आहे, म्हणजेच ह्याच्या पुढं काय येईल बघा, ह्याच्या पुढं K इज इक्वल टू 2.303 T2 मायनस T1 लॉग ऑफ R1 अपॉन R2 घेतलं 2.303, म्हणजेच T2 मायनस T1 किती घेणार आहे बघा, तर 25 मायनस 10 लॉग ऑफ R1 किती आहे, तर 2.3 इंटू 10 रेस टू मायनस 2, आणि R2 किती आहे 1.98 इंटू 10 रेस टू मायनस 2. हे सोडवलं, हे सोडवायचं आहे तुम्ही, हे 10 रेस टू हे सगळं कॅन्सल होईल, 2.303 अपॉन 15 लॉग ऑफ 1.162 येईल, आणि ह्याचं सगळ्याचं उत्तर येईल 0.01 मिनिट इनवर्स, हे तुम्हाला K ची व्हॅल्यू येईल. आता तुम्हाला हाफ लाईफ विचारलंय, मग हाफ लाईफ T हाफ जो आहे, ओके, कसं काढणार, 0.693 डिवायडेड बाय K न काढायचं आहे, म्हणजे 0.693 डिवायडेड बाय 0.01 हे काढलं की तुम्हाला उत्तर आलं, हे लक्षात ठेवा. आता हे अवघड आहे का, ओके, तर हे अजिबात अवघड नाही, हे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. काय केलं मी, R1 R2 दिलेला आहे तुम्हाला, मग पहिल्यांदा रेट लॉ लिहिला, कारण का फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे हे सांगितलं, म्हणून R1 इज इक्वल टू K इंटू A1 आणि R2 इज इक्वल टू, मग R1 आपण R2 केलं, मग हे K 2.303 T1 ला घेतलं, T2 ला घेतलं, ओके, मग T2 मायनस T1 केलं, T2 मायनस T1 केलं, तर A1 अपॉन A2 इज इक्वल टू R1 अपॉन R2 टाकून हे आपण उत्तर काढलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट पार्ट तुम्हाला, आणि ह्या अशासारखे न्यूमरिकल्स JEE आणि नीटला येतात, हे लक्षात ठेवा, आणि एवढे कॅल्क्युलेशन्स करायचे असतात, म्हणजेच एवढ्याच्या कॅल्क्युलेशन्स वरती तुमची मास्टरी आली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढचं जे आपण न्यूमरिकल्स बघणार आहोत, ते फ्रॉम द फॉलोइंग डेटा ऑफ द डिकम्पोजिशन ऑफ आझोआयसो, ओके, आझोआयसोप्रोपेन, ओके, त्याचं डिकम्पोजिशन हे महत्त्वाचं आहे, आणि त्याचा डेटा आपल्याला दिलेला आहे, आणि त्या डेटावरून आपल्याला रेट ऑफ द रिॲक्शन हा काढायचा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हा रेट काढताना इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स कसे आहेत हे आपण बघून घेऊया. तर पहिल्यांदा CH3 ट्वाइस CCHN इक्वल टू ही रिॲक्शन तुम्ही मांडून घ्यायची आहे. ओके, गिव्हन मध्ये CHN डबल बॉन्ड NCH CH3 ट्वाइस ही रिॲक्शन्स गिव्हन दिलेली आहे, आणि तुम्हाला N2 आणि प्लस C6H14 हा दिलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. आता हे करत असताना लक्षात घ्या, हे करत असताना पहिल्यांदा झिरो टाइम ला काय असणार आहे, ओके, हे लक्षात ठेवा. आपल्याला हा P0 असणार आहे, एक कॅरेक्टर P0 असणार आहे, हे 0 0 असणार आहे. आफ्टर
आफ्टर टाइम टी ला काय येणार आहे, हा एक्स एक्स होईल आणि हा P0 मायनस एक्स हे एवढं लिहून ठेवा. ओके, हे तुम्ही लिहून ठेवा. त्या कुठे ओके, हे लिहून ठेवल्यानंतर तुम्हाला काय काय दिलंय बघा. तर प्रेशर दिलेलं आहे, हे पहिलं लिहून घेतलं कॅरेक्टर गिवन मधलं. ओके, तर गिव्हन मधले हे पहिलं कॅरेक्टर लिहिलं. आता दुसरं काय दिलेलं आहे बघा, ऍट टी म्हणजे टाइम 0 आहे त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन A0 किती दिलेलं आहे, म्हणजेच दॅट इज कॉल्ड ॲज अ P0, हे 0.65 दिलेला आहे. आणि ऍट टाइम टी ला म्हणजेच 200 सेकंद. ओके, आता ह्यामध्ये तुम्हाला टोटल प्रेशर पण दिलेलं आहे बघा. टोटल प्रेशर हे किती दिलेलं आहे बघा. टोटल प्रेशर, द रेट ऑफ रिएक्शन व्हेन टोटल प्रेशर इज इक्वल टू 0.75, हे सगळं तुम्ही मांडून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये पहिल्यांदा सोल्युशन्स मध्ये घ्या की PT इज इक्वल टू, म्हणजे हे घ्यायचं आहे PT इज इक्वल टू P0 मायनस एक्स प्लस एक्स प्लस एक्स तुम्ही घेतलं, म्हणजेच एक्स पर्टिक्युलर काय येईल, PT इज इक्वल टू, ओके हा एक्स एक्स गेला, P0 प्लस एक्स येईल, म्हणजेच एक्स इज इक्वल टू PT मायनस P0 हे तुम्हाला बघायला मिळेल. आता हे केल्यानंतर पुढचा पार्ट येईल ज्याला प्रेशर, ओके प्रेशर ऍट टाइम टी, ऍट टाइम टी म्हणजेच हा आपल्याला AT बघायला मिळणार आहे की नाही. तो AT म्हणजेच काय असणार आहे, PT असणार आहे, स्मॉल PT. ओके, मग स्मॉल PT हा कसा असणार आहे राजानो लक्षात घ्या. तर हा स्मॉल PT म्हणजेच P0 मायनस एक्स असणार आहे, हा आफ्टर टाइम टी चा आहे, P0 मायनस एक्स. ओके, मग एक्स ची व्हॅल्यू काय आहे बघा इथं, P0 सॉरी PT ची जी एक्स ची व्हॅल्यू येणार आहे तर P0 मायनस PT मायनस P0 अशी येणार आहे की नाही बघा राजानो. ओके, कारण हे बघा हा PT म्हणजेच काय आहे, ह्या टोटल प्रेशर P0 मायनस एक्स, एक्स आणि एक्स घेतलं. आता आफ्टर टाइम टी म्हणजे जो AT आहे तो स्मॉल PT असणार आहे. तो PT म्हणजेच काय, हा P0 मायनस एक्स कोणाचं, रिएक्टंटचं. मग आता हा काय येईल बघा राजानो, तर ट्वाइस P0 येणार आहे ना, आणि मायनस PT हे कॅल्क्युलेशन येईल. मग तुम्हाला माहिती आहे K इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ A0 अपॉन AT. ओके, म्हणजेच और तुम्ही लिहू शकता P0 अपॉन PT हे तुम्ही लिहू शकता. मग तुम्हाला व्हॅल्यूज माहिती आहे 2.303 अपॉन 200 ही तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे. ओके, आता लॉग, ओके P0 च्या जागी काय घालणार तुम्ही, P0 इथं बघा कुठं दिलेलं आहे, P0 आहे, P0 डिवायडेड बाय PT च्या जागी काय येणार, ट्वाइस P0 मायनस PT येणार आहे. मग सोडवा पुढचं, K इज इक्वल टू 2.303 अपॉन 200 लॉग ऑफ P0 म्हणजेच 0.65, इथं 2P0 म्हणजेच 2 इंटू 0.65 आणि PT. आता टोटल प्रेशर किती दिलेलं आहे बघा तुम्हाला. ओके, तर टोटल प्रेशर हे PT जे येतं ते 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर येतं, दॅट इज -1. हे लक्षात ठेवा. टोटल प्रेशर हे -1 किंवा -100 ला 200 सेकंदला तुमच्या पर्टिक्युलरली डेटामध्ये काय आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती येणार आहे, 1 येणार आहे. हे तुम्ही सोडवलं तर साधारणपणे K इज इक्वल टू
2.303 upon 200 log of 0.65 divided by 0.3 हे तुम्हाला बघायला मिळेल आणि के ची व्हॅल्यू ही तुम्ही कॅल्क्युलेट करून काय येईल 3.87 into 10⁻³ सेकंद इनवर्स ही के ची व्हॅल्यू तुम्हाला बघायला मिळेल हे सोडवल्यानंतर. ओके, आता तुम्हाला माहिती आहे हे तुम्ही काढलं, के ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता दुसरं काय दिलेलं आहे त्यांनी, तर व्हेन टोटल प्रेशर द रेट ऑफ रिएक्शन व्हेन टोटल प्रेशर इज 0.75 हे लक्षात ठेवा. मग आता इथं तुम्हाला पीटी किती दिलेला आहे 0.75 दिलेला आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे स्मॉल पीटी इज इक्वल टू ट्वाइस P0 मायनस पीटी हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजेच इथं 2 into 0.65 आणि इथं तुम्हाला टोटल प्रेशर किती दिलेलं आहे बघा पीटी 0.75. ओके, हे सोडवा. हे सोडवल्यानंतर तुम्हाला साधारणपणे 0.55 ATM एवढं तुमचं उत्तर येईल. ओके, आता हे आल्यानंतर रेट काढायचं आहे. रेट इज इक्वल टू के इंटू ह्याचं नाव काय आहे आयसोप्रोपीन च कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच बघा. ओके, आता तुम्हाला रेट माहिती आहे के इंटू पीटी म्हणजेच के ची व्हॅल्यू किती आहे 3.87 इंटू 10⁻³ आणि पीटी किती काढलेला आहे 0.55. हे सोडवलं की तुम्हाला रेट येणार आहे. ह्याच्यावरती टिक मार्क करून ठेवा. हे न्यूमरिकल्स महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. ह्याच्यासारखेच एक्झाम्पल्स उद्याच्याला आपण घेऊया. ओके, आणि तिथं हा पहिला पार्ट जो रेट लॉचा आहे तो संपून मग अरेनियस इक्वेशन आणि कोलायजन थिअरी ह्याच्यावरती जाऊया. थँक्यू व्हेरी मच.